नमस्कार, मी डॉक्टर विकास अमरेंद्र नाईक निंबाळकर माझी स्वतःची कविता सादर करते आहे। आजा दिसतो घामाच्या धारेत, आजा दिसतो घामाच्या धारेत, त्याचा धोतराचा सोगा ठिगळा ठिगळ्यात। भल्या पहाटेच निघायचा लग बघित, भल्या पहाटेच निघायचा लग बघित, शेताच्या ओढीनं गारठ्यात। आजी दिसते सीताफळीच्या टोपलीत, आजी दिसते सीताफळीच्या टोपलीत, शेळीसाठीच्या हिरव्यागार कवळ्या गवताच्या भाऱ्यात। सुगीच्या दिसात कवळ्या ग्वाड हुरड्यात, झुळझुळू वाहणाऱ्या हिरीच्या पाटाच्या पाण्यात। आला अचानक हा बुलडोझर, आला अचानक हा बुलडोझर, सपाट करीत चाले दूर सारून नांगर। सीताफळीच्या ताटीचा झाला या धरणीला भार, गुंठेवारीची फक्की साऱ्या वावराच्या अंगावर। आला अचानक हा बुलडोझर, सपाट करीत चाले दूर सारून रांगर। सीताफळीच्या ताटीचा झाला धरणीला भार, गुंठेवारीची फक्की साऱ्या वावराच्या अंगावर। आता दिसेल तिथं नव्या प्रकल्पाची नांदी, झुलणारे नाही ती जांभळाची फांदी। आता दिसेल तिथे नव्या प्रकल्पाची नांदी, झुलणारे नाही ती जांभळाची फांदी। राव्याचा नसेल थवा आता निवाऱ्याला, राव्याचा नसेल आता थवा निवाऱ्याला, नव्या अंकुराचा स्पर्श नसेल मातीला, नव्या अंकुराचा स्पर्श नसेल मातीला। सार सार बघून मन आतल्या आत रडत, सार सार बघून मन आतल्या आत रडत। मातीचं ऋण माझ्यावरचं कसं फेडायचं, कसा सुटला हात माझा, कसा सुटला हात माझा या माझ्या मायेच्या हातातून। हिशोब कधी आणि कसा केला तिचा पैशाच्या बाजारातून, कसा सुटला हात माझा या मायेच्या हातातून, कसा हिशोब केला तिचा पैशाच्या बाजारातून। गुंठेवारीची फक्की। धन्यवाद।